सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा 30 किचन टिप्स पाहणार आहोत। भाज्या धुतल्यानंतर लवकर खराब होतात, साठवण्यापूर्वी त्यावरचं अतिरिक्त पाणी काढून कोरड्या डब्यात ठेवा। कोथिंबीर 2 दिवसात काळी पडते, कोथिंबीर कोरडी करून कागदात गुंडाळा आणि हवाबंद डब्यात ठेवा। हिरव्या मिरच्या लवकर खराब होतात, देठ काढून मिरच्या कोरड्या कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। आलं साठवून ठेवलं की खराब होतं, आलं कोरडं पुसून कागदी पिशवीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवा। लिंबू कापल्यानंतर लवकर सुकतं, उरलेल्या लिंबावर झाकण ठेवून किंवा हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा। कापलेले सफरचंद काळं पडतं, कापलेल्या सफरचंदावर थोडा लिंबाचा रस लावा। वांगी कापल्यावर काळी पडतात, कापलेली वांगी लगेच पाण्यात ठेवा, शक्य तितक्या लवकर वापरा। बटाट्यांना लवकर कोंब फुटतात, बटाटे कांद्यापासून वेगळे आणि थंड अंधाऱ्या जागी ठेवा। पोळी दुसऱ्या दिवशी कडक होते, पोळ्या पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा। पोहे बनवल्यावर चिकट होतात, पोहे धुतल्यानंतर लगेच वापरा आणि पाण्यात जास्त वेळ भिजत ठेवू नका। भजी कुरकुरीत होत नाहीत, बेसनच्या पिठात थोडं तांदळाचं पीठ मिसळा। उपमा गोळा गोळा होतो, रवा आधी व्यवस्थित भाजा आणि पाणी हळूहळू घाला। डाळ शिजायला खूप वेळ लागतो, डाळ स्वयंपाक करण्याआधी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा। तांदळात किडे पडतात, तांदूळ पूर्ण कोरडा करून हवाबंद डब्यात साठवा। लोणच्यावर बुरशी येते, लोणच्यात पाणी जाऊ देऊ नका आणि नेहमी कोरडा चमचा वापरा। चटणीचा रंग पटकन बदलतो, चटणी बनवल्यानंतर लगेच झाकून फ्रीजमध्ये ठेवा। पनीर कडक होतं, पनीर वापरण्याआधी काही मिनिटं कोमट पाण्यात ठेवा। कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं, कांदा चिरण्याआधी काही मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा। टोमॅटो लवकर खराब होतात, पिकलेले टोमॅटो देठाची बाजू खाली ठेवून साठवा। मिक्सरच्या भांड्याचा वास येतो, वापरल्यानंतर लगेच धुवून पूर्ण कोरडं करून ठेवा। फ्रीजमध्ये अन्नाचा वास पसरतो, सर्व पदार्थ झाकून ठेवा किंवा हवाबंद डब्यात ठेवा। दूध उकळताना सांडतं, दूध उकळताना आच मध्यम कमी ठेवा आणि त्यावर लक्ष ठेवा। चपातीचं पीठ लवकर कोरडं होतं, मळलेलं पीठ नेहमी झाकून ठेवा। इडली मऊ होत नाही, इडलीचं पीठ योग्य प्रकारे आंबू द्या आणि पुरेशी वाफ द्या। डोसा तव्याला चिकटतो, डोसा करण्याआधी तवा योग्य तापलेला असू द्या। 26. भात शिजवताना खाली लागतो, पाणी योग्य प्रमाणात वापरा आणि शिजवताना आच कमी ठेवा। पापड तळताना खूप तेल शोषतो, तेल योग्य तापल्यावरच मग पापड तळायला सोडा। हिरव्या भाज्या शिजल्यावर रंग बदलतो का? मग भाज्या जास्त वेळ शिजवण्याऐवजी कमी वेळात शिजवा। मिरचीची तिखट चटणी खूप तिखट झाली तर त्यात थोडं दही किंवा खोबरं घालून तिखटपणा संतुलित करा। भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यावर लवकर मऊ पडतात, भाज्यामधला अतिरिक्त ओलावा काढून कागदासोबत डब्यात साठवा।